श्रोत्यांसाठी सर थोडं सोपं करून सांगाल, ईशवेद नेमकं आज कोणकोणत्या क्षेत्रामध्ये काम करतंय? हो. तर बेसिकली ईशवेद आम्ही आमचे 5 व्हर्टिकल आहे आज. ओके. तर आम्ही ॲग्रीबायोटेकमध्ये काम करतो. थोडंसं सोप्या ह्याच्यात म्हणायचं की आम्ही रोपांची निर्मिती करतो टिश्यू टिश्यू कल्चर. कल्चर टेक्नॉलॉजीने. आता जगभर त्या रोपांना फार मागणी असते. त्याचं कारण ते युनिफॉर्म येतात. त्याच्यामध्ये व्हायरस नसतो. त्याचं व्हायरस इंडेक्सिंग वगैरे केलं तर जेनेटिक फिडिबिलिटी केलेली असते. या टेक्निकल टर्म म्हणजे निरोगी रोपं शेतकऱ्यांच्या बांधावरती ते वाह. एकसारखी रोपं देण्याचं काम क्या आहे. बात इट्स आहे. ट्रू टू टाईपसारखं काम आहे. तर आम्ही त्या क्षेत्रात काम करतो. तुम्हाला सांगतो, ईशवेद बायोटेक ही वर्ल्ड लार्जेस्ट, जगातली सगळ्यात मोठी बांबू टिश्यू कल्चर सॅपलिंग बनवणारी कंपनी आहे. क्या बात आहे. हो, आमच्याकडं बराच मोठा कॉन्ट्रॅक्ट आहे. येणाऱ्या काळामध्ये आम्हाला 21 करोड बांबूचे टिश्यू कल्चरचे प्लॅन बनवायचे, ते वाह. शेतकऱ्यांना द्यायचे. वाह. हरित महाराष्ट्र आणि एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड हे मोठं काम आहे. त्याच्यानंतर आम्ही केळीमध्ये एक चांगलं काम करतो. इस्रायलबरोबर आमचं मोठं कोलॅबरेशन आहे. GG9 नावाची व्हेरायटी आहे. त्याच्यानंतर माझ्या असं लक्षात आलं किंवा भारत सरकारचं असं म्हणणं आहे की डबलिंग इन्कम ऑफ द फार्मर, शेतकऱ्यांचं इन्कम डबल करायचं आहे. पण मी तुम्हाला खरंच सांगतो, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, शेती केलेली, रोजंदारी केलेली आहे आणि एका बायोटेक कंपनीचा मी मालक पण आहे. माझी स्टोरी तुम्हाला म्हणतो, सीड इंडस्ट्रीचा लेबर ते सीड इंडस्ट्री कंपनीचा मालक, अशी माझी स्टोरी आहे. तर मला याच्यामध्ये हे नमूद करायचं, यांनी होणार नाही म्हणून जे हाय व्हॅल्यू क्रॉप आहेत त्याच्यामध्ये काय करता येईल. तर त्यामध्ये आमच्या असं लक्षात आलं की येणारा काळ आपण भारतामध्ये खजूर जे आहे, डेट्स, ते खूप इम्पोर्ट करतो. हजारो करोडचे खजूर इम्पोर्ट करतो आपण आपल्या नेबरिंग कंट्रीजपासून. आणि भारत हा एकमेव देश असा आहे जगाच्या पाठीवरती आपल्याकडं काही आपण ग्रो करू शकतो. आपल्याकडे वाळवंट आहे, मुरमाड जमीन आहे, चांगली जमीन आहे, बर्फाळ प्रदेश आहे. म्हणजे प्रत्येक पिकाला वेगळं जे क्लायमेट, वेदर आणि सॉईल कंडिशन लागते सगळी आपल्याकडे आहे. मग व्हाय नॉट, राईट, हा प्रश्न आम्ही घेतला आणि तुम्हाला सांगतो, आम्ही खजुरामध्ये खूप उत्तम प्रकारे आता काम करतो आणि आमच्या येणाऱ्या काळामध्ये खजुरामध्ये खूप मोठं काम करायचं आमचं चालू आहे. त्यानंतर आम्ही ॲव्हॅकाडोजमध्ये काम करतो की ॲव्हॅकाडो हे शेतकऱ्यांसाठी फार कॅश क्रॉप आहे. नंतर क्रॅनबेरीज आहे, ब्ल्यूबेरीज आहे, नंतर अशा बऱ्याचशा गोष्टी आम्ही टिश्यू कल्चरमध्ये काम करतो. दुसरं जे आमचं व्हर्टिकल आहे ते सीड्स आहे. तर आम्ही ऑल व्हेजिटेबल सीड्समध्ये आमचं काम आहे. आम्ही पॅन इंडियामध्ये काम करतो आणि एक्सपोर्टही करतो. त्याच्यानंतर तिसरं आमचं फर्टिलायझरमध्ये, माझ्या असं डोक्यामध्ये होतं की बेसिकली शेतकऱ्यांना एकाच प्लॅटफॉर्मवरती सगळं भेटावं म्हणून आम्ही फर्टिलायझर्समध्ये आलो. पण माझ्याकडं लायसन असून सुद्धा मी केमिकल फर्टिलायझरमध्ये गेलो नाही, कारण मला केमिकल फर्टिलायझरमध्ये जायचं नव्हतं. कदाचित ही माझ्यासाठी सगळ्यात मोठी संधी होती तुम्हाला सांगतो, पण मला करायचं नाही. मी त्या दिवशीपासून ठरवलं. मग आम्ही बायो फर्टिलायझर, ऑर्गॅनिक फर्टिलायझरमध्ये काम केलं.